पंतप्रधान मोदींची आज संभाजीनगर, नवी मुंबईसह शिवाजी पार्कवर सभा, तर काँग्रेस खासदार राहुल गांधी नंदुरबार आणि नांदेडमध्ये प्रचार करणार। पवार कुटुंबीय विरोधात मात्र सख्खी बहीण प्रचारात, नीता पाटील यांच्याकडून अजित पवारांचा बारामतीत प्रचार। वय झाल्याचं सांगत बारामतीवर दावेदारी करणाऱ्यांना शरद पवारांची चपराक, 84 हे म्हातारं होण्याचं वय नसल्याची मिश्किल टिप्पणी, अजून 14 वर्ष शिल्लक, अजित पवारांना प्रत्युत्तर। आंबेगावातील शरद पवारांच्या आरोपांना दिलीप वळसे पाटील 18 तारखेच्या सभेत उत्तर देणार, गद्दारांचा पराभव करा, पवारांचा इशारा, वळसे पाटलांच्या जिव्हारी। अजित पवारांसोबत पंकजा मुंडेंचाही बटेंगे तो कटेंगेला विरोध, महाराष्ट्रात या घोषणांची गरज नाही, विकासाबद्दल बोलायला हवं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मुस्लिम नेते सज्जाद नोमानींचा महाविकास आघाडीला पाठिंबा, वंचित इम्तियाज जलील वगळता एमआयएम पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि सपासह 16 उमेदवारांनाही समर्थन। सोलापूरमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींना मंचावरच पोलिसांकडून नोटीस, प्रक्षोभक भाषणं न करण्याची ताकीद। कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेसच्या 50 आमदारांना 50 कोटींची ऑफर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ। पीएमसी बँक घोटाळ्याची तब्बल 2 वर्षांनंतर आज सुनावणी, 20,000पेक्षा जास्त वयोवृद्ध गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची आशा। जळगावमध्ये धावत्या अँब्युलन्सला आग लागून ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, चालकाच्या प्रसंगावधानामुळे डॉक्टरसह रुग्णाचेही प्राण वाचले। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा शानदार विजय, तिलक वर्माच्या शतकी खेळीनंतर अर्शदीपची भेदक गोलंदाजी, 4 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 न आघाडीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।